नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे अल्जेब्रिक फॉर्म्युलाज, एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर, म्हणजे इयत्ता 7वीचा धडा क्रमांक 14वा, अल्जेब्रिक फॉर्म्युला अँड एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स। सगळ्यात बेसिक गोष्ट आहे ही, कारण हे जर तुम्हाला जमलं नाही तर पुढची याच्यावरची जी मोठी मोठी गणित असतात इयत्ता 9वी मध्ये 10वी मध्ये हा फॉर्म्युला खूप बेसिक फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला तुम्हाला एक्सपांड करता आलाच पाहिजे। आता फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर्म्युल्यामध्ये दोन बाजू असतात, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू। आता हा फॉर्म्युला आहे a प्लस बी स्क्वेअर। a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, याच्यावर आपले ऑलरेडी 1-2 व्हिडिओ झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डेफिनेशन पाहिली होती। अल्जेब्रिक एक्सप्रेशन डेफिनेशन अशी सांगते की ज्या एक्सप्रेशन मध्ये अल्फा न्यूमरल्स म्हणजे अल्फाबेट आणि कोएफिशियंट एकत्र असतात त्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो। म्हणजे ज्याच्यात कोएफिशियंट असतो, ज्याच्यात व्हेरिएबल असतात, ते एकत्र जेव्हा येतात त्याला आपण म्हणतो की अल्जेब्रिक एक्सप्रेशन। अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसं ओळखायचं, व्हेरिएबलला कसे असतात, यासाठी आपण एक व्हिडिओची लिंक मी देते, ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा। त्याच्यामध्ये पूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डेफिनेशन, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल हे सगळे पद, एकपदी, द्विपदी, त्रिपदी या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही त्यात करू शकाल। तर आजच्या व्हिडिओचा विषय फक्त असाच आहे की ह्या एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला म्हणजेच एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स। म्हणजे स्क्वेअर्स काय, एखादा अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले आणि त्याचा वर्ग करायचा आपल्याला। जर ते प्लस असेल तर त्याचं काय होईल आणि जर ते मायनस असेल तर त्याचं काय होईल, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय। मग जास्त वेळ न दवडता आपण आजच्या टॉपिक कडे जाऊया। तर आता मी 2 फॉर्म्युला बोर्डवर लिहिलेले आहेत। या फॉर्म्युला मधलं a प्लस बी स्क्वेअर वाला जे फॉर्म्युला वापरायचा आहे त्याचा एक सम आपण घेऊया। सम आहे 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर। आता ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, कंसाचा वर्ग। तर कंसाचा वर्ग म्हणजे काय की या दोन्ही संख्येचा वर्ग आहे। मग तुम्ही म्हणता याची बेरीज करू आणि मग वर्ग करू, नाही चालणार। का नाही चालणार, कारण इथं व्हेरिएबल a आहे, इथं व्हेरिएबल b आहे, आपण याची ऍडिशन करू शकत नाही। म्हणजे कधी लागू पडतं, जेव्हा इथं व्हेरिएबल वेगवेगळे असतील तेव्हा हा फॉर्म्युला लागू पडणार। आणि केव्हा लागू पडणार, दुसरी कंडिशन काय असणार महत्वाची, स्क्वेअर्स, काय स्क्वेअर पाहिजे, ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे। क्यूबचे पण हे फॉर्म्युला आहे, आपण असा सेम व्हिडिओ 8th स्टँडर्ड साठी केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला क्यूबचा बघितलेला आहे आणि आज आपण एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला स्क्वेअरचा बघणार आहे। तर आता सगळ्यात पहिली गोष्ट की फॉर्म्युला कोणता लागू पडणार, इथं मध्ये प्लसचं साइन आहे, दोघ जण आहे आणि प्लस 2 टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, आणि मध्ये प्लसचं साइन आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे आपला पहिला फॉर्म्युला लागू पडणार। सगळ्यात पहिली गोष्ट आपण फॉर्म्युला लिहायला पाहिजे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे, मग फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे। फॉर्म्युल्यातली जी डावी बाजू आहे, लेफ्ट हँड साइड जी आहे ते आपल्याला क्वेश्चन म्हणून दिलेली आहे आणि आपलं उत्तर जे असणार आहे ती उजवी बाजू आहे, म्हणजे राईट हँड साइड आहे। तर ही आपल्याला एक्सपांड करायची। बर, आता अजून एक गोष्ट की याच्यातला a कोणता आणि b कोणता, तर तुमची जी पहिली पद आहे, पहिलं टर्म, तर तुमचा a म्हणजे a इज इक्वल टू 5a आणि b इज इक्वल टू 6b। a आणि b ओळखला, आता काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला माहितीये, ए बी माहित झाले, आता आपल्याला करायचे एक्सपांड। आता इथून आपण एक्सपांड करतो, हा आपला क्वेश्चन आहे, आन्सर आपला येणार आहे। इथे इज इक्वल टू साइन द्यायचं नेहमी सुरुवातीला, ए स्क्वेअर म्हणजे 5a चा स्क्वेअर, ब्रॅकेट द्यायला कंजूसी करायची नाही। ब्रॅकेटचा अर्थ काय होतो की दोघांचाही वर्ग। कधी कधी आपण नुसता 5चा वर्ग करू, हे तसंच राहून जाईल, असं चालणार नाही। ब्रॅकेट आपण यासाठी देतो की जी पण क्रिया आहे त्याचं दोघांवर पण होणार आहे, याचा तो अर्थ असतो। म्हणून इथं काय करायचं, कंस द्यायचा, कंसाचा वर्ग सूत्राप्रमाणे, प्लस इथे पण कंस, कारण या तिघांचा गुणाकार आहे, 2ab म्हणजे तिघांचा पण काय आहे, गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे। 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय आहे 5a आणि b ची व्हॅल्यू आहे 6b, ब्रॅकेट कंप्लीट। हे मधलं सूत्र झालं। पहिले आपण a चा वर्ग केला, 2 गुणिले a गुणिले b म्हणजे a आणि b ची किंमत घातली, अधिक प्लस b स्क्वेअर म्हणजे 6b ब्रॅकेट स्क्वेअर। कंस का टाकला, कारण तो दोघांचाही वर्ग आहे। बर, आता एकदम इझी बघा, तुम्हाला स्क्वेअर सगळ्यांना येतात। 5चा वर्ग किती 25 आणि a चा वर्ग a वर्ग, बरोबर। आता a तुमचं व्हेरिएबल आहे,
त्याचा वर्ग तुम्हाला माहित नाही काय आहे, मग त्याच्यात तुम्हाला वर्ग करायचा म्हणजे तुम्ही ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर होणार. त्याच्या डोक्यावर फक्त आपण 2 लिहिणार, बाकी काही त्याचं करू शकत नाही. आता इथे जे नंबर दिसतात त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 2 जा 10 आणि 10 6 जा 60. हे झाली नंबरची मल्टिप्लिकेशन. आता राहिलं काय, हे व्हेरिएबल राहिले 2, तर व्हेरिएबल तसेच राहणार ए बी मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून तसेच राहणार. आपण त्याचं काही करू शकत नाही. म्हणजे काय झालं, आपण जेवढे नंबर होते त्याची मल्टिप्लिकेशन केली, व्हेरिएबल जे काही होते ते दोघंही होते म्हणून दोघांनाही आपण तसं ठेवलं. मल्टिप्लिकेशन मध्ये येते त्यांची आपल्याला किंमतही माहित नाही, आपण ते सबस्टिट्यूट करू शकत नाही. त्यामुळे आपण फॉर्म्युल्यातल्या याच्याप्रमाणे फक्त गुणाकार करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो नंबर्सला, आणि व्हेरिएबल जेवढे पण असतील तेवढे तसेच तसे राहतील. आता पुढे प्लस आहे 6 चा स्क्वेअर 36 बी स्क्वेअर. तसंच झालं आपलं उत्तर. फॉर्म्युला गणित दिलं होतं, फॉर्म्युल्यातली एक बाजू गणित होती आपली आणि दुसरी बाजू आपलं उत्तर होतं. फॉर्म्युला आपण काय केलं, फक्त एक्सपांड केलं, म्हणून या टॉपिकला म्हणतात एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युलाज. आता बघा, गणित लिहिताना कसं लिहायचं, नेहमी गणित लिहिताना नीटनेटकं लिहायचं. म्हणजे आपल्याला गणित काय दिलं होतं, 5a + 6b स्क्वेअर. त्याचं उत्तर काय आलेलं आहे, एक्सपान्शन झाल्यानंतर त्याचं 25a स्क्वेअर + 60ab + 36b स्क्वेअर. आता हे जे उत्तर आलं आहे याला बॉक्स करायचा आणि छानपैकी बॉक्स करून ते उत्तर असं बॉक्स मध्ये लिहायचं. अशी छान सवय लावायची गणित लिहिताना. जरी तुम्ही इयत्ता 7वीला असले तरी तुम्हाला या पद्धतीने गणित सोडवता आलं पाहिजे. म्हणजे आधी सूत्र लिहायचं, मग त्याची किंमत बघायची, ए म्हणजे काय बी म्हणजे काय, मग त्या सूत्रात किमती घालायच्या. किमती घातल्यानंतर त्याचा वर्ग करायचा, गुणाकार करायचा. बेरीज याची होणार नाही. का होणार नाही, कारण याचे चल सारखे नाहीत. बघा, इथे ए वर्ग आहे, इथे ए बी आहे आणि इथे बी वर्ग आहे. हे सगळे वेगवेगळे आहेत, म्हणजे अनलाईक टर्म्स आहेत, लाईक टर्म्स नाहीयेत. लाईक टर्म असेल तर आपण एक्सपान्शन मध्ये आपण ऍडिशन करतो, पण सगळे अनलाईक टर्म आहे. म्हणजे आपलं उत्तर इथं आलेलं आहे, संपलंय. आणि अशा प्रकारे आपल्याला 2 मार्क याचे मिळणार आहेत. 2 मार्काला एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला असतं. आता हे सिंपल गणित होतं, मुद्दामून सिंपल घेतलं सुरुवातीला समजून सांगण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला नीट समजावं. नेक्स्ट सम बघूयात आपण. एक मायनसचं घेते मी आणि अपॉन वाला घेते मुद्दामून, म्हणजे ज्याच्या खाली छेद असेल असं. चला, याच प्रॅक्टिस सेट मधलं म्हणजे प्रॅक्टिस सेट 50 मधलं 4th सम मी घेते. सम आहे x - 2/x ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये मायनस साइन आलंय, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की 2 टर्म आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मायनस साइन आहे, म्हणजे फॉर्म्युला आपला आला सेकंड वन. फॉर्म्युला काय आहे, a - b स्क्वेअर. फॉर्म्युला लिहून घ्यायचं पहिल्यांदा, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. याला आयडेंटिटी म्हणतो आपण. फॉर्म्युला म्हणजे आयडेंटिटी, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोघं पण इक्वल असतात, बरोबर. याच्यामध्ये आता आपला a म्हणजे काय, a म्हणजे x आणि b म्हणजे काय, b म्हणजे 2/x. बघा, सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यातला a आणि b ओळखला. आता फॉर्म्युल्यातला ए बी ओळखून झाला, गणित दिलं, फॉर्म्युला लिहिला, ए बी ओळखून झाले. आता आपल्याला ही साइड एक्सपांड करायची, म्हणजे आपल्याला आन्सर काढायचंय. मग आता आपण काय करणार, इज इक्वल टू साइन देणार, a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर -2ab. a ची व्हॅल्यू होती x आणि b ची व्हॅल्यू होती 2/x ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे आपला 2/x चा स्क्वेअर. बरं, x चा स्क्वेअर काय झाला, x स्क्वेअर 2 आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 4 होणार आणि खालचा x वरचा x 1 होणार. x नी x ला डिवाइड केलं, सेम नंबरनी जेव्हा आपण डिवाइड करतो, 5 नी 5 ला डिवाइड केलं, 50 नी 50 ला डिवाइड केलं, आन्सर काय येतं 1. तसा हा खालचा x आणि वरचा x काय झाला, कट झाला म्हणजे तो हवेत गेलेला नाही. काय झालाय, तो 1 झालाय, म्हणजे डिवाइड झालाय. तो भागाकार केलाय आपण, म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला भागल्यावर कसं एक येतो, तसे दोन्ही व्हेरिएबल सेम होते ना, दोन्ही चल सारखे होते. मग त्यांचा ते एकमेकांचा संबंध काय होता, तर हा खाली होता हा वर होता, म्हणजे हा डिवाइड होता. तर मग हे दोन्ही काय झाले, डिवाइड झाले आणि आन्सर आला 1. 2 2 जा 4. इथं मायनस साइन आहे तर -4 राहील आणि इथे 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर होईल. अशा प्रकारे आपण एक्सपांड केलंय. आता वेळ आली आहे उत्तर लिहायची. आता उत्तर लिहिताना नेहमी पहिले प्रश्न लिहायचा, x - 2/x ब्रॅकेट स्क्वेअर
इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर. आणि याला छानपैकी असा ब्रॅकेट करायचं. हे बघा, अपॉन मध्ये असू द्या काही असू द्या, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वर्ग करायला सांगितलं वर्ग करायचा आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सांगितलं मल्टिप्लिकेशन करायचंय. ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यात होणारच नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, फॉर्म्युला एक्सपांड करायचंय. ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बर, आता तुमच्यापैकी एखादं गणित कुणी बोर्डवर सोडू शकतं का? माऊली रेडी? ये. कोणतं गणित घेणार आहे माऊली तुम्ही? 6th वन सोडवता? थांबा मी लिहून देते तुम्हाला. हे घ्या, 6th वन सोडवा. 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर गणित लिहिलेलं आहे. आता सगळ्यात आधीची स्टेप म्हणजे काय की फॉर्म्युला कुठला लागणार याला तो लिहिणार आपण. सगळ्यात पहिल्या स्टेपला फॉर्म्युला लिहायचा. इज इक्वल टू साइन द्यायची गरज नाही फॉर्म्युल्याच्या समोर. ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला लिहिलाय. आता दुसरी स्टेप मध्ये काय करणार माऊली आपण? फॉर्म्युल्यातला ए म्हणजे काय? ए म्हणजे कोण आपला? 7m. व्हेरी गुड. कॉमा बी म्हणजे 4. व्हेरी गुड. आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपण इज इक्वल टू साइन देऊन एक्सपांड करणार आहे फॉर्म्युल्याची राईट हँड साइड. ए स्क्वेअर म्हणजे 7m चा स्क्वेअर. व्हेरी गुड. मायनस ब्रॅकेट शबास 2ab. ए ची व्हॅल्यू 7m आणि बी ची व्हॅल्यू 4. ब्रॅकेट कम्प्लीट. व्हेरी गुड. प्लस साइन ऍज इट इज आणि बी स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर झाला 49. व्हेरी गुड. m स्क्वेअर ऍज इट इज मायनस आता नंबरची मल्टिप्लिकेशन होणार ब्रॅकेटमध्ये. 2 7 जा 14 आणि 14 4 जा 56. 56m. m तसंच राहिलं ना, व्हेरिएबल आहे तो तसंच राहणार. प्लस 4 चा स्क्वेअर 16. आता छान गणित सोडवलं इथपर्यंत. स्क्वेअर लिहायची गरज नाही, आपण ऑलरेडी स्क्वेअर केला की नाही त्याचा. बर, आता गणित लिहायचं काय होतं आणि उत्तर काय आलं ते लिहायचं आणि ब्रॅकेट करायचं. व्हेरी गुड माऊली. क्लॅप फॉर माऊली. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. प्राऊड ऑफ यू. चला नेक्स्ट सम कोण सोडवणार? प्रज्वल सोडवणार. ओके, व्हेरी गुड प्रज्वल. माऊलीचं पूर्ण होऊ दे, ब्रॅकेट करू दे, मग तू सोडव. ब्रॅकेट करा पूर्ण याला. नाही त्याला नाही, पूर्ण याला. मी कसं मग अशी स्क्वेअर ब्रॅकेट केलं होतं. हा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. शाबास. चला बवले सोडवा तुम्ही. बघले तुम्ही मायनस वाला घ्या. सॉरी प्लस वाला झालंय, मायनस वाला झालंय, प्लस वाला तुम्ही सोडवा. सगळ्यात पहिले गणित लिहून घ्यायचं. गणित आहे 5th नंबरचं. काय सम? ब्रॅकेट एक्स प्लस असेल मध्ये, हा, अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट पूर्ण कर आणि स्क्वेअर कर वर. शाबास. आता सगळ्यात पहिले फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला लागू पडेल याला? ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा. फॉर्म्युला ए प्लस बी, ब्रॅकेट टाकायचं. ब्रॅकेट टाकायला बिलकुल कंजूसी करायची नाही. आपल्याला पेन वाया जात नाही, काही नाही. आपल्याला क्लिअर होतं की कोणाकोणाचं काय काय करायचंय. ए स्क्वेअर मध्ये साईन राहिली, मध्ये साईन प्लसची, हा, 2ab प्लस बी स्क्वेअर. आता मला सांग फॉर्म्युल्यातला ए म्हणजे तुझं कोण? एक्स. इक्वल टू द्यायचं बाळामध्ये, पुसून जरा लांब लांबली ती. ए इज इक्वल टू एक्स, कॉमा बी इज इक्वल टू काय तुझा? इज इक्वल टू 2 अपॉन एक्स. हा,
व्हेरी गुड. आता आपण फॉर्म्युल्यातली राईट हँड साइड हे करणार आहे. इज इक्वल टू साईन दे सुरुवातीला. शाबास. एक्स स्क्वेअर प्लस 2 फॉर्म्युल्यातला ए ची व्हॅल्यू मल्टिप्लाय साईन दे तिथे. मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू एक्स आहे आणि बी ची व्हॅल्यू मल्टिप्लाय व्हेरी गुड 2 अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं दोन्हीकडनं अलीकडं पलीकडं. व्हेरी गुड. आणि वर स्क्वेअर लिहायचं. आता वेळ आली आहे एक्सपान्शनची, म्हणजे आपला फॉर्म्युला हे करायचा एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साईन खाली इज इक्वल टू साईन. आता ब्रॅकेट टाकायची गरज नाही, आपण ओपन केलं ना ब्रॅकेट. आता स्क्वेअर केला त्याचा एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर झाला. आता इथे काय होईल बघा, खालचा एक्स आणि वरचा एक्स काय होणार मगासारखा कट होणार आणि 2 2 जा किती होणार 4 होणार. व्हेरी गुड. आता इथे 2 चा स्क्वेअर होईल 2 चा स्क्वेअर 4 आणि एक्स चा स्क्वेअर होणार आणि त्याच्या डोक्यावर येणार एक्सच्या डोक्यावर खाली. हा तिथे शाबास झालं. आता प्रश्न लिहायचा आणि उत्तर लिहायचं. एक्स प्लस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि स्क्वेअर. अरे क्वेश्चनचं ब्रॅकेट कंप्लीट कर ना बाळा बावले. आन्सर आलेलं लिहून टाक. हा आता तिथं क्वेश्चनचं डोक्यावर हे स्क्वेअर होतं ना तिकडे अलीकडे. हा व्हेरी गुड. ब्रॅकेट टाक तिकडे अलीकडे जसं होतं प्रश्न तसा. शाबास. व्हेरी गुड. क्लॅप फॉर प्रज्वल. व्हेरी गुड. चला एक आता पुढचा प्रकार मी शिकवलेला नाहीये पण आपल्याकडे उत्स्फूर्त मेंबरची कमतरताच नाहीये. तर अनुष्का आपलं एक्सपान्शन वाला फॉर्म्युलावालं जे नंबरचं गणित आहे ते सोडवणार आहे. चला घ्या अनुष्का पेन घ्या तिथनं. डस्टर आहे बघा तिथे. चला तुम्ही कोणतं गणित घेणार आहे 997 चा स्क्वेअर घेणार आहे ना 997 चा वर्ग घ्या. थोडस वरूनच लिहा. हा लिहा 997 कंसाचा वर्ग. आता बघा तुम्हाला असं वाटेल की आपण तर डायरेक्ट उत्तर काढू शकतो पण नाही. आपल्याला हे एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला मध्ये आले. मग सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार याला कन्वर्ट करणार ब्रॅकेटमध्ये. काय करणार 1000 मायनस 3. 1000 ला किती कमी आहे 3. ते इक्वल टू साईन काढवा पहिले इक्वल टू बरोबर चिन्ह काढून टाक. हा ब्रॅकेट टाक दोन्हीकडं कंस टाक अलीकडं पलीकडं. हा पलीकडं एकदम पलीकडं. शाबास. आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आपल्याला. हे बघा अनुष्का जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा एक लेंथ असती गणिताला. आपण इकडून चालू केलं ना की सगळं समास आपलं ह्या साईडला आलं पाहिजे. इथं काय करायचं आपल्याला 1000 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय करणार तू फॉर्म्युला लिहिणार. लिहा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आपला फॉर्म्युला कुठला येणार प्लसचा येणार का नाही. मध्ये काय आहे 1000 मधून 3 मायनस केले म्हणजे फॉर्म्युला आपला ए मायनस बी स्क्वेअरचा येणार आहे. शाबास. व्हेरी गुड. ए स्क्वेअर. थांबा तुम्ही फॉर्म्युला चुकवलाय. फॉर्म्युला नीट बघा. ए स्क्वेअर मायनस 2ab ए स्क्वेअर. एचा वर्ग कुठे गेला तुझा तो फॉर्म्युला. थांबा 1 मिनिट थांबा या ना इकडे. हे बघा इथे थांबा तुम्ही मी तुम्हाला समजून सांगते. हा हे बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय केलंय प्लस केलं का नाही मायनस केलं. 1000 ला 3 कमी 997 म्हणजे किती 1000 ला 3 कमी. मग आपण याला कन्वर्ट केलं कशामध्ये ए मायनस बी स्क्वेअर मध्ये. म्हणजे आपण फॉर्म्युला कुठला वापरणार फॉर्म्युला म्हणजे सूत्र वापरणार ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युल्यातला ए म्हणजे आपला 1000 बरोबर आणि फॉर्म्युल्यातला बी म्हणजे आपला 3. व्हेरी गुड. आता काय करणार आपण पहिले ओळीत गणित होतं गणिताला आपण कन्वर्ट केलं फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युल्यातला ए आणि बी ओळखला. आता वेळ आली आहे ही बाजू एक्सपांड करण्याची बरोबर. मग बरोबर चिन्ह द्यायचं. ए चा वर्ग म्हणजे 1000 चा वर्ग 1000 चा वर्ग. खूप सोपं आहे घाबरायचं नाही. 1000 चा वर्ग करायला मी एकदम सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. 2 फॉर्म्युल्यातले ए ची व्हॅल्यू 1000 आणि बी ची व्हॅल्यू 3 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट द्यायला अजिबात कंजूसी करायची नाही.
बरोबर. ब्रॅकेट दिले. आता राहिला आपला बी स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग. इथपर्यंत आलो. काय केलं आपण? गणित लिहिलं, गणिताला कन्वर्ट केलं म्हणजे 1000 - 3 म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं. कोणता फॉर्म्युला लागू पडणार तो फॉर्म्युला लिहून घेतला. फॉर्म्युला लिहून घेतल्यानंतर फॉर्म्युल्यातला ए कोणता बी कोणता हे ओळखून घेतलं. आता काय करायचं आपल्याला? राईट हँड साइड प्रमाणे आपण सगळ्या व्हॅल्यू टाकून घेतल्या. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता आपली वेळ आहे कॅल्क्युलेट करायची. आता बघा 1000चा स्क्वेअर मी तुम्हाला मगाशीच म्हणलं 1000चा स्क्वेअर करणं सगळ्यात सोपं आहे. 1चा स्क्वेअर 1 होतो माहिती तुम्हाला. 1चा स्क्वेअर 1 आणि किती झिरो आहे 3. तर 3 झिरोच्या दुप्पट झिरो होणार म्हणजे 6 झिरो होणार. किती होणार 6 म्हणजे एकावर किती शून्य द्यायचे 6 शून्य द्यायचे. शाबास. आता इथे काय येणार 2 गुणिले 1000 गुणिले 3 म्हणजे 3 दुने 6 म्हणजे 6000. किती येणार 6000 आणि 3चा वर्ग 9. आता बघा हे दोघांची वजाबाकी होणार आहे. आता हे काय आहेत 10 लाख आहेत. 10 लाख मधून 6000 गेले म्हणजे किती राहिले 10 लाख मधून 6000 गेले म्हणजे 99 नाही 99,000 येईल का 9 लाख. बरं चला तुम्हाला सगळ्यांना सबट्रॅक्शन करून दाखवते. 1 2 3 4 5 6 आणि याच्यामधून आपल्याला काय करायचे 6000 मायनस करायचे. बऱ्याच जणांना वजाबाकी जमत नाही तोंडी. इथे हे तर आपले इझिली असे होणार आहे. याला कट करायची गरज नाही. 0 0 0 0 मधून सगळे 0 जाणार. इथून आपल्याला घालवायचे. तिथून सगळे कट 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 कट. शेजारी जाऊन आपण घेऊन येणार. याच्याकडे 0 होणार याच्याकडे 10 येणार पण एक केलं जायचं म्हणजे इथं 9 आणि इथं शेवटी 10. 10तून 6 गेले 4. 9तून काहीच नाही गेलं. या 9तून म्हणजे 99,000 किती झाले 9,94,000 9,94,000 झाले. बरोबर. अधिक 9. आता 9 आपले बेरीज करायची म्हणजे आपलं उत्तर आलं 9,94,009. कळलं. आता हे कशाचा वर्ग होता तर 997चा वर्ग होता. मग आता 997चा वर्ग करायला तसं पण आपल्याकडं वैदिक मॅथच्या भरपूर ट्रिक्स आहेत. आपण वैदिक मॅथच्या ट्रिकनी पण करू शकतो पण आपल्याला हे अभ्यासात आलेलं आहे त्यामुळे इथे वैदिक मॅथच्या ट्रिक वापरून चालणार नाही. इथं आपल्याला गणितच सोडवायला लागणार. मग इथं उत्तर आलं आहे 9,94,009 आणि इथं काय करायचं आपल्याला उत्तराला नेहमीप्रमाणे असं ब्रॅकेट करायचं. समजलं. आता एक प्लस वाला सांगते मी. थँक्यू अनुष्का. यू कॅन सिट. आता एक आहे ना मी हे झालं मायनस वाला. एक प्लस वाला सांगते म्हणजे आपला एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला स्क्वेअरचा हे होऊन जाईल. आता बघा 1005 आहे याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. बघा 1005 चा वर्ग करायचा आहे. मग आपण काय करणार 1005 म्हणजे काय 1000 अधिक 5 कंसाचा वर्ग. येणार तू सोम ये चल पटकन. ये बाळा. आता काय करणार आपण 1000 + 5 केले. आता काय करणार आपण a + b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार. वापरा फॉर्म्युला आधी a प्लस थोडं अक्षर मोठं काढा आपल्याला म्हणजे दिसायला पाहिजे ना युट्यूबवर. a + b कंसाचा वर्ग बरोबर a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. हा आता इथे काय करायचं आपल्याला यातला a म्हणजे आपले 1000 इथे लिहि. a = 1000 व्यवस्थित काढा. हा व्हेरी गुड. कॉमा b = 5. आता काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायची इक्वल टू साइन द्या. आता काय करणार a चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर 1000 चा स्क्वेअर. आपल्याला हे स्क्वेअर ब्रॅकेटची गरज नसते. आपले राऊंड ब्रॅकेट असतात आपल्याला लक्षात. राऊंड ब्रॅकेट टाकायची असा राऊंड वाला ब्रॅकेट. शाबास. 1000 स्क्वेअर 1000 लिहायचे कंस पूर्ण करायचा ब्रॅकेट कम्प्लीट. नो नॉट दिस. असाच ब्रॅकेट काढायचा. तो ब्रॅकेटचा अर्थ वेगळा असतो. प्रत्येक ब्रॅकेटचा अर्थ वेगळा असतो. 1000 चा स्क्वेअर प्लस 2 हा बरोबर 2 काढ ना तसंच ब्रॅकेट. हा 2 × a म्हणजे कोण आहे आपला 1000. a म्हणजे 1000 ना मग तू a नाही लिहिणार परत. 1000 × b. b म्हणजे कोण 5. b म्हणजे 5 की नाही मग परत b लिहायची गरज आहे का. ब्रॅकेट कम्प्लीट.
आता परत काय दिला बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे कोण तुझा 5 चा स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये लिहायचा तो स्क्वेअर करायचा आपल्याला. हा आता इथं 1000 चा स्क्वेअर कसा मगाशी काय सांगितलं मी थोडस वर घ्या म्हणजे पुरेल गणित. हा मी काय सांगितलं 3 शून्य असल्यावर किती होणार तीनाचे 6 होणार म्हणजे 1 2 3 4 5 6. आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये पहिले नंबर 5 टू जा 10. 10 मल्टिप्लाय 10 वर 30 म्हणजे किती झाले 10,000 झाले प्लस 10,000. शबास. आणि 5 चा स्क्वेअर 25 करेक्ट प्लस 25. अशी हॉरिझॉन्टल ऍडिशन करता येते का. हा म्हणजे अशी आता इथं पहिले 25 लिहि इकडनं 5. हा आता हे दोन गेले इथं 0 0 1 0 0 1 1 1 1. हा झाला 5 नंबर झाले किती झाले 5. मग यातले किती गेले 3 आणि 2 5. मग इथं 1 0 राहिला 1 0. शाबास. आन्सर किती आलं 10,10,025. आता कसं असं लिहितो का आपण आन्सर इकडे ना असं लिहितो आन्सर आपण इज इक्वल टू साइन खाली इज इक्वल टू थोडंसं असं वा. हा काय होता 1005 चा स्क्वेअर होता. आन्सर आलं 10,000 10,10,025. आणि याला काय करायचं असं पण आपल्याला स्क्वेअर असं दोनदा मल्टिप्लिकेशन करायचं याच्यापेक्षा जास्त वेळ लागला असता. तर फॉर्म्युला वापरून हे आपण कमीत कमी वेळात करू शकतो. तर आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळाला असेल. आणि जर नसेल कळाला तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि काय तुमच्या जर काही शंका असतील तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवत चला जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.